आम्हाला विजुअल लागेल लागेल 2 मिनिटं माझं येतोय एवढं लांब? आणि त्या दिवशी मानपाडा भागातील जे काही घडलेले आहे त्यानुसार तपास करत होतो. त्यामध्ये आपण CCTV कॅमेरा वरून आणि याच्यावरून आम्हाला 2 संशयित आरोपी जे आहेत विथ मोटरसायकल त्या ठिकाणी निष्पन्न झालेले होते. नंतर त्या गाडी संदर्भात माहिती घेतली असता ती गाडी जी आहे ती विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे या ठिकाणी चोरीला गेल्याची माहिती मिळाली. FZ हा यमाहा FZ गाडी आहे. नंतर त्या आरोपींचा आम्ही शोध घेतला असता आपल्या त्यानंतर त्यामध्ये 3 आरोपी त्या संपूर्ण याच्यामध्ये CCTV फुटेज आणि आपल्या टेक्निकल याचं निष्पन्न झाले. त्यांची नावं आहेत अभय सुनील गुप्ता वय वर्ष 21, अभिषेक ओम प्रकाश झोहरी वय वर्ष 32 आणि अर्पित अवधेश शुक्ला वय वर्ष 27. हे तिन्ही पण आरोपी जे आहेत हे तिन्ही पण आरोपी उत्तर प्रदेशमध्ये राहणारे आहेत आणि उत्तर प्रदेशमध्ये यांच्यावरती वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला मालमत्तेविषयक आणि त्याचप्रमाणे हत्येचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत. नंतर या आरोपींची अंग झडती घेतली असता आपल्याला यांच्याकडे ज्या तिन्ही आरोपी त्यांच्याकडे आपल्याला एक गावठी कट्टा मिळालेला आहे आणि त्याच्या विथ 4 राऊंड त्याच्याबरोबर मिळालेले आहेत. आणि अशा प्रकारे एक आंतरराज्य टोळी जी आहे आपल्या पूर्ण कल्याण आणि डोंबिवली आणि मानपाड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ज्यांची सर्चिंग केलेली आहे त्या संदर्भातली ही आपल्याला आपण डिटेक्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत त्या दोन्ही गुन्ह्यामध्ये जी काही सोन्याचा मुद्देमाल गेलेला आहे डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये 5 ग्रॅमचं जी लगड गेली ते आपण रिकवर केलेली आहे. त्याचप्रमाणे मानपाड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 24 ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र गेलेलं होतं ते सुद्धा आपण सदर आरोपीतून रिकवर केलेलं आहे. त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरलेली बाईक जी आहे यमाहा FZ ही सुद्धा आपण रिकवर केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे एक देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि 4 राऊंड्स असा मुद्देमाल आपल्याकडून मिळालेला आहे. सदर आरोपीने यापूर्वीही उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यातला जो आरोपी अभिषेक चौधरी याच्यावरती 4 गुन्हे दाखल आहेत उत्तर प्रदेशमध्ये. त्याचप्रमाणे जो